ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। गुड. नमस्कार मंडळी, आपण आता सुरू करू. आज गोषवारा कोण वाचणार आहे? मी वाचणार आहे आज, सुषमा येर्डेकर. गुड. सुषमा. ओके. अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग, गीता श्लोक 29 ते 33, ज्ञानेश्वरी ओव्या 407 ते 516. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व भूतांमध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये सारखाच आहे. मला कोणी आपलाही नाही, परकाही नाही, लाडकाही नाही, दोडकाही नाही. जे मला भक्तिपूर्वक भजतात ते भक्त जसे माझ्या ठाई आहेत, तसाच मी सुद्धा त्यांच्या ठाई आहे. वडाच्या लहानशा बीमध्ये जसा वडाचा संपूर्ण वृक्ष असतो आणि त्या विशाल वृक्षामध्ये देखील जसे वडाचे लहानगे बी असते, तसेच हे आहे. हे माऊलींचे समर्पक स्पष्टीकरण मनाला भिडते. हे जाणणारे भक्त देहात वावरत असले तरी त्यांनी देहाचे मी पण सोडलेले असतील आणि आयुष्याची दोरी बळकट आहे म्हणून ते देहात असतात तेवढेच. उसने दागिने अंगावर घालणाऱ्याच्या मनात त्या दागिन्यांविषयी असणारा परकेपणा त्यांना आपल्या देहाविषयी असतो. श्लोक 30. पूर्वी पाप करणाऱ्याने जर माझी अनन्य भावे म्हणजे दुसरं काहीही मनात न आणता भक्ती केली तर त्याला साधूच म्हटलं पाहिजे, कारण त्याची वागणूक आता सुधारलेली आहे. इथे आरोपीने पश्चाताप व्यक्त केला असेल तर त्याची दखल न्यायाधीश आपल्या निर्णयात अवश्य घेतात याची आठवण येते. श्लोक 31. लवकरच पूर्वी पाप केलेला पण आता अनन्य भावे माझी भक्ती करणारा भक्त धर्मात्मा होतो आणि त्याला शाश्वत शांती लाभते. अर्जुना, हे ध्यानात घे की माझा भक्त कधीच नाश पावत नाही. माऊली म्हणतात, सूर्य उगवत नाही ती रात्र, त्याप्रमाणे भक्ती विना केलेले सर्व काही पापच नव्हे का? एका दिव्याने दुसरा असे दिवे लागत गेले तर पहिला दिवा वेगळा म्हणून ओळखता येत नाही. तसाच हा पूर्वी पाप केलेला पण आता अनन्य भावे भक्ती करून साधू झालेला धर्मात्मा सर्व रीतीने उत्तम असून माझ्या रूपात विलीन म्हणजेच मद्रूप झाला. श्लोक 32. स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि पापयोनीत म्हणजे नंतर गुन्हेगार मानलेल्या जमातीत जन्मलेले हे सगळे माझा आश्रय केल्यावर उत्कृष्ट गतीला जातात. तेथे जातीला काही किंमत नाही हे सोदाहरण स्पष्ट सांगताना माऊली व्यवहारात जसा राजाच्या हुकमाच्या कातड्याचा तुकडाच तेवढा चलन म्हणून बाजारात माल घ्यायला उपयोगी पडतो, तशीच उत्कृष्ट गती मिळण्याच्या बाबतीत भक्ती ही हुकमी नाण्यासारखी आहे. त्यात जात, कुळ, पढत पंडितगिरी हे सर्व कुचकामी ठरतात, हे आपल्या मनावर बिंबवतात. श्लोक 33. मग पुण्यशील ब्राह्मण भक्त असलेले आणि ऋषींप्रमाणे आचरण करणारे हे उत्कृष्ट गती पावतात, यात काय नवल? अनित्य आणि सुखहीन असा हा मर्त्यलोक प्राप्त झाला असता तू माझीच भक्ती कर
माऊली वेगवेगळ्या प्रकारे हेच सांगतात की ही भक्तीची सोपी युक्ती सोडून लोक आपापल्या निर्बंध वर्तनात गर्क असतात, म्हणून ती त्यांच्या लक्षातच येत नाही. अर्जुना, तू माझीच भक्ती कर. संपलं. छान, छानच सांगितलं. ओके, आता पुढे जाण्याच्या ऐवजी एक फक्त छोटासा प्रश्न होता. मागच्या वेळी मी साधू आणि संत त्याच्याबद्दल बोलले होते. तर आपल्या माधवीलाच प्रश्न होता. ज्या अर्थी माधवीला प्रश्न असेल तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न असेल की मी म्हटलं साधू म्हणजे कसं, की साधूची व्याख्या आपण काय करतो की जो ज्याच्या पुढे उद्दिष्ट आहे मोक्षाचं, आणि तो बाकीच्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन जातो, ही साधूची व्याख्या आहे. आणि माधवीच्या डोळ्यासमोर कसं होतं माहिती का, आम्ही जेव्हा ऋषिकेशला होतं तेव्हा स्वामी दयानंद सरस्वतींची ती कल्पना आहे की यायचे सगळे तिथे ना ऋषिकेशला बरेच लोक असे रस्त्यावर बसले असतात, त्यांच्या हातात एक कुबडी असते अशी, आणखीन ते सगळ्या बायकांकडे पाहत 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 असतात. तर ते जे असतात त्यांना साधू म्हणायचं असं एक असतं की आपल्याला असं वाटतं हा ते म्हणजे साधू आहेत. तर स्वामीजी जेव्हाही असं भोंदू साधू म्हणायचं असलं ना की स्वामीजी म्हणायचे असं कुबडी हातामध्ये आणि असं तुकडं तुकडं सगळ्या बायकांकडे बघायचं. तर तसे साधू आपण म्हणते, ते साधू आपल्या याच्यामध्ये वेदामध्ये सांगितलेले साधू आहेत की जे स्वतःला त्यांना माहिती असतं आपल्याला मोक्ष पाहिजे, आणि ते आपल्या यांना आपल्या सगळ्या शिष्यांना पण शिकवतात. फरक मी आता असा सांगितला होता की संत जे असतात ते सगळी पूजा करतात, खूप म्हणजे त्यांची सगळी असते, भक्ती असते, पण ते कोणाला मदत करतातच असं नाही. पण जसे ज्ञानेश्वर महाराज होते ते साधू आणि संत दोन्ही होते, असं पण आपल्याला म्हणता येईल. काही जे संत असतात ते साधू आणि संत दोन्ही असतात. पण आता इथे ज्या आपला जो श्लोक होता त्याच्यामध्ये साधू त्यांनी म्हटलं की, आणि जेव्हा आम्ही हे बघत होतो काय हरिपाठ जेव्हा आम्ही खेळत होतो बघत होतो तेव्हा 6व्या अभंगामध्ये साधू बोध झाला निरो निरोनिया ठेला असं जे होतं त्याच्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण वाचताना मला कळलं की आता मी जी तुम्हाला व्याख्या सांगितलं ना ती तिथे होती, की ते म्हणतात की इथे ज्ञानेश्वर महाराजांनी संत का नाही म्हटलं. संत म्हटलं नाही कारण साधू हे इतर लोकांना म्हणजे आपल्या बरोबर घेऊन जात असतात, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे साधू म्हटलं. एवढंच मला सांगायचं होतं. आर यू ओके विथ माधवी? हो गुड. हो. ओके, तेवढंच मला सांगायचं होतं. आता आपण आपल्या 34वा खूप महत्वाचा श्लोक आहे त्याच्याकडे वळूया. तिथे साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, म्हणजे जे एक्झॅक्टली, बोध जे करतात बोध. हा, आणि बोध करताना त्यांनी त्यांना साधू बोध म्हटलं, संत करणारे नाही म्हणून म्हटलं. साधू. हा, एक्झॅक्टली. आता मला फक्त एकच म्हणायचं की मला आणखीन एक या मंत्राचं म्हणजे खूप महत्वाचा मंत्र आहे तो, आणि त्याचा अर्थ पण खूप सुंदर आहे. अर्थातच माधवी ते वाचणारच आहे, पण मनमना भव मत भक्त याच्यामध्ये सगळे शब्द महत्वाचे आहेत. आणि खूपच सुंदर व्याख्या आहे, भक्तीची व्याख्या आहे याच्यामध्ये. आणि हाच मंत्र पुन्हा एकदा येणार आहे, तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे. मनमना म्हणजे ज्याचं मन माझ्यामध्ये बद्ध आहे असे. नंतर मग त्यांनी म्हटलंय ज्या भक्तीच्या मनात मीच असतो, मला पूर्णपणे त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि मद्याजी म्हणजे माझं अंतःकरण पूर्ण त्यांना आम्ही अर्पण केलेलं आहे, आणि सगळे कर्मकांड ते मलाच अर्पण करतात. आपण दुसऱ्या अध्यायात जे म्हटलं होतं तेच ते सांगतात, आणि शेवटी नमस्कुरू म्हणजे मला शरण जातात. असं इतकं सुंदर हे भक्तीचं वर्णन आहे. तर आता माधवी ते वाचून दाखवेल आपल्याला. करू चालू? हो करूया. हो. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु.
मामेवैष्यसि युक्त्वैव महात्मानं मत्परायणः. माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो, सर्वत्र मला एकाला वंदन कर, अशा रीतीने मतपरायण होऊन माझे ठिकाणी चित्त योजल्यावर तू माझ्याप्रतच येशील. तू आपले मन मद्रूप कर, माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर. पहा, जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझे चांगले यजन करणारा म्हणावे. याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मद्रूपास पावशील. ही माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट तुझ्याजवळ मी सांगत आहे. अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल ते तुला प्राप्त झाले आहे, त्यामुळे तू सुखरूप होऊन राहशील. भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरू जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले, असे संजय म्हणाला. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, ऐका. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकत आहात काय? तेव्हा वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हालत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता या बोलण्याविषयी निवांत असलेला दिसला. त्यावेळी संजयाने मान डोलावली आणि आपल्याशीच म्हणाला, आहा, आज अमृताची वृष्टी झाली, परंतु हा धृतराष्ट्र येथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखाच आहे. पण हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयी असे बोलले असता वाचेस दोष लागेल, काय करावे? याचा स्वभावच असा आहे. परंतु धन्य माझे भाग्य की महामुनी व्यासदेवांनी धृतराष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगावयाच्या निमित्ताने माझे कसे रक्षण केले. म्हणजे ज्ञानपूर्ण संवाद श्रवणाने जन्ममृत्यूपासून माझे रक्षण केले. मोठ्या कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतके बोलत होता, तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्यांनी संजयास आपल्या अधीन करून घेतले की त्यास ते अष्टसात्विक भाव आवरून धरवेनात. चित्त चकित होऊन आटावयास लागले आणि वाचा जागचे जागी कुंठित होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासारखे सर्व अंगावर रोमांच आले. अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले व आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या जोरामुळे त्याचे बाहेरील शरीर कापू लागले. सर्व रोमांचांच्या बुडाशी निर्मळ घामाचे थेंब आले. त्यामुळे जसा एखाद्याने मोत्यांचा जाळीदार अंगरखा घालावा तसा तो दिसू लागला. याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आटणी होण्याची वेळ आली तेव्हा व्यासांनी युद्धवृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊ देईना आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचे बोलणे घो घो अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आले व त्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वापसा केला. संजय देहस्मृतीवर आला तेव्हा डोळ्यातील आनंदाश्रू त्याने पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याचप्रमाणे महाराज लक्ष द्या असे तो धृतराष्ट्रास म्हणाला. आता श्रीकृष्णाची वाक्ये हीच कोणी एक उत्तम बीजे आणि त्यास संजय हीच अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली. त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल. थोडस तो शब्द ठीक आहे, आता बरोबर आहे. अहो, थोडकेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे. धन्य आहे त्या कानांची आज त्यास भाग्याने माळ घातली आहे. म्हणून आपल्या विभूतींची जी स्थाने आहेत ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखविल. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा. एक मिनिट थांबायचंय, मला फक्त अष्ट सात्विक भाव सांगायचंय. कारण जेव्हा तुम्हाला एखादी अनुभवाला असेल की कधी कधी आपण एखादा
भजन ऐकतो किंवा कीर्तन ऐकतो, तेव्हा आपोआप आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. तर तो सात्विक भावापैकी एक आहे. असे 8 आहेत. एक म्हणजे स्तंभ, म्हणजे एकदम असं फ्रीज होऊन जातो आपण, किंवा स्वेद, खूप घाम येतो, आता त्याला म्हटलं तसं, रोमांच येतात अंगावरती. वैश्वर्य, नंतर सांगते. नंतर कंपल देहाला पडतो. वैवर्ण्य म्हणजे चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. अश्रुपात आणि प्रलय. आणि शेवटी म्हटलंय की प्रलय, किंवा त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की चेष्टा, निरोध किंवा बेशुद्धच पाडायचा, इतका त्याचा प्रलयाचा अर्थ त्यांनी सांगितलं. की कधी कधी म्हणजे कधी कधी व्यक्ती इतकी भावना प्रधान होते की ती बेशुद्ध पण पडू शकते. असे 8 ते भाव आहेत. जाऊया पुढे. तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेमाधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझे नि अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निश्चेख, मद्याजी चोख याची नाव, ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझ पासी, बोली जत असे, अगा आवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावोनी सुख संचले होऊ निठासी, ऐसे सावळे परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिले आत्मारामे, संजयो म्हणे, अहो ऐकी जत असे की अवधारा, तव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठी कापुरा, तैसा उगाची असे, तेथ संजये माथा तुकिला, आहा अमृताचा पाऊस वर्षला, की हा एथ असतुची गेला सेजिया गावा, तरी दातारू हा मुचा, म्हणून हे बोलता मिळेल वाचा, काही झाले ययाचा स्वभावोची ऐसा, परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतु सांगावयाचे निव्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे, ये तुले हे वाडे सायासे, जव बोलतासे दृढे मानसे, तवन धरवेची आपुलिया ऐसे, सात्विके केले, चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथींची तेथ, आपाद कंचुकित रोमांच आले, अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतुलिया सुखोर्मीचे निबळे, बाहेरी कापे, पै अगवांची रोममुळी, आली स्वेद कणिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी, आवडे तैसा, ऐसा महासुखाचे नि अतिरसे, जेथ आठणी होईल जीव तसे, तेथ निरोविले व्यासे, ते नेदीच हो, आणि कृष्णार्जुनाचे बोलणे, हो करी आले श्रवणे, की देहस्मृतीचा तेणे वापसा केला, तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी, देवींची अवधान म्हणे होजी धृतराष्ट्राते, आता कृष्ण वाक्य बीजानी वाडू, आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतया होईल सुरवाडू, प्रमेय पिकाचा, अहो अळुमाळ अवधान देयावे, ये तुले आनंदाची राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, म्हणून विभूतींचा ठावो, अर्जुना दावील सिद्धांचा रावो, तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः. श्री सच्चिदानंद समर्पण. चिदानंदार्पणमस्तु. छान
छान वाचलंस. हम्म. आता 9वा अध्याय संपला आणि खूप अजून पुढचा अध्याय तर आणखी खूप इंटरेस्टिंग आहे. तर मला थोडस त्याच्याबद्दल सांगायचंय. किती बरोबर 10 मिनिटात होऊन जाईल. अं, तर विभूती म्हणजे काय? आता पुढच्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. तर विभूती म्हणजे काय? विभूती म्हणजे वैभव किंवा ग्लोरी आपण ज्याला म्हणतो तेव्हा. तर परा प्रकृती, शुद्ध चैतन्य आणि परा प्रकृती आणि शुद्ध चैतन्य एकत्र जातात. अपरा प्रकृती आणि स्थूल प्रकृती इथे त्याच्याबद्दल आपण थोडस बघणार आहोत. आणि इथे आपण म्हटलं होतं की तत् त्वम असी असं जे आहे त्याच्यापैकी आपण आता या तत्पदावरती आहे की परमेश्वराबद्दल बोलणार आहोत. तर हा 10वा अध्याय आणि 11वा अध्याय त्याच्यामध्ये परमेश्वराचं रूप पूर्णपणे त्यांनी दाखवलंय आपल्याला उघडून. तर इथे या अध्यायामध्ये अं, कृष्ण आपल्याला सांगतोय की ईश्वराचं वैभव आपल्याला कुठे कुठे दिसतं आणि त्या त्या गोष्टी त्यांनी विभूती म्हणून सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही म्हणाल आता ईश्वर तर सगळीकडेच आहे, म्हणजे ब्रह्म हे सगळीकडेच आहे, मग त्याचं ऐश्वर आपल्याला एकाच ठिकाणी कसं दिसेल? तर त्याच्यावरती माझ्या स्वामीजींचं एक खूप छान उत्तर होतं. ते म्हणतात की निसर्ग सगळीकडेच सुंदर असतो, पण तुम्ही जेव्हा 3 समुद्र एका ठिकाणी मिळताना कन्याकुमारीला तुम्ही जेव्हा पाण्यात जाऊन बघता तेव्हा तुम्ही अक्षरशः थक्क होता, काय सुंदर आहे असं तुम्ही म्हणता. तर ते ती विभूती आहे. किंवा तुम्ही हिमालयात गेलात. मी आता जेव्हा नेपाळला गेले होते, तो हिमालय बघून सुद्धा आपल्याला वाटतं हा हाच आहे, हाच देव आहे असं आपल्याला वाटतं. किंवा कुठेही जेव्हा आपण निसर्गामध्ये असतो आणि जेव्हा आपल्याला वाटतं की या ठिकाणीच ईश्वराचा भास असेल, ते जे वैभव आहे ईश्वराचं आपल्याला तिथे दिसत असतं आणि जस्ट त्यावेळेस आपण आपले नुसते डोळे मिटायचे आणि ध्यान करायचं आणि सांगायचं हे तुझं देवा, तुझं हे तुझं रूप आहे आणि म्हणून मग त्याला नमस्कार करायचा. अशी विभूतीची कल्पना आहे. तर मला एक तुम्हाला गंमत सांगायची आहे की जेव्हा आम्ही अलास्काला गेलो होतो आणि बोटीतून जात होतो आणि सगळीकडे अथांग हिमगौरव तिथे आहे आणि तिथे डोंगर सगळे बर्फाचे आणि एक अद्भुत गोष्ट आम्हाला पाण्यात दिसली. अर्थातच सूर्याचं रिफ्लेक्शन आलं तिथे आणि तिथे मला जे दिसलं ते मी तुम्हाला आता शेअर करून दाखवणार आहे. जर का माझा कम्प्युटर चालला तर तुम्हाला माझं चित्र दिसतंय माझं चित्र का नाही, नाही? अजून नाही. आता दिसतंय? हा आता दिसतंय. ओ वाव, ओ माय गॉड. तर हे असं मला एक पाऊल दिसलं तर मी हो. त्याला नारायण पद म्हणायची आणि असं आपोआप दिसलं बोटीतून जाताना सूर्याचं रिफ्लेक्शन असं पडलं की बरोबर असा पावलाचा आकार दिसला आणि तिथे हम्म. काही नव्हतं आणि समुद्र सुद्धा इतका शांत होता तिथे आणि त्याच्यावरती मला हे पाऊल दिसलं आणि जेव्हा मी ते पाऊल बघितलं तेव्हा म्हटलं ही विभूती आहे. कारण अगदी. इथे काहीही कारण नाही आहे आणि म्हणून हम्म. मी त्याला नारायण पद म्हणते आणि नारायण पद आपल्याला दिसलं म्हणून मी त्याला विभूती म्हणते. तर असं तुम्हाला कुठेही दिसलं कधी कधी जाताना आपल्याला फुलांमध्ये दिसतं, कधी बगीच्यात दिसतं, असं कुठेतरी एकदम असं आपल्याला वाटतं की अरे हा ही विभूती आहे. तर हा जो अध्याय आहे हा अनुभवाचा अध्याय आहे. तर तुम्हाला पण जिथे कुठे अनुभव येईल ते तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. तर ते मला तुम्हाला दाखवायचं होतं. आम्ही टोरंटोला चाललो होतो तर हा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला इंद्रधनुष्य पडलं होतं. अरे वा. 2 वेगळी वेगळी इंद्रधनुष्य दिसली. इतकं आम्ही चाट पडलो अक्षरशः की कसं काय असेल होऊ शकलं असेल. हो आणि हो नंतर मला असं कळलं की काही ठिकाणी इंद्र वज्र म्हणजे संपूर्ण
नुसतं पूर्ण अर्धनरेंद्र दिसतं. हो. नाही, संपूर्ण गोल दिसतं. हो. हरिश्चंद्रगड म्हणून एक आहे कोकणामध्ये, तिथे ते दिसतं असं. हे अगदी. ऐकून मी चकित झाले. सॉरी फॉर द तर इंटरप्शन. आता आपण हे म्हणू आणि थांबवूया. 8:43 झाले. अम, मला वाटतं केतकी आली आहे. केतकी, तू म्हणतेस का माधवीला म्हणू दे? म्हणून दे ना माधवीताईंना. ओके, माधवी ताई म्हणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.